नमस्कार मंडळी. माझ्या अमृताचे डोहे या यूट्यूबवरील आध्यात्मिक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी संध्या सप्रे. आज मी आधुनिक कीर्तन सादर करते. पण ते करण्याआधी माझा थोडासा परिचय मी तुम्हाला करून देते. 20 वर्ष मी नोकरी केली आणि त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मी कथाकथन आणि कीर्तनाचे प्रोग्राम करायला लागले. 200 प्रोग्राम माझे झालेले आहेत. त्यानंतर गेली 6 वर्ष भगवद्गीता निरूपण याचे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे वर्ग घेत आहे. तसंच देवळामध्ये मी भागवत पुराण केलेलं आहे आणि उपनिषदांवरील निरूपणाचा वर्ग मी आत्ता चालू केलेला आहे. माझा एक कथासंग्रह संवादाविना प्रसिद्ध झालेला असून एक कादंबरी लल्ला ही सुद्धा प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी भारतमधील काश्मीरमधील प्रख्यात संत कवयित्री लल्लेश्वरी हिच्या जीवनावर आधारलेली आहे. या कादंबरीला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. सादर करते आधुनिक कीर्तन. आधुनिक म्हणण्याचं कारण असं की ह्याला मी टाळ, वीणा, पेटी, तबला याची साथ मी घेत नाही. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं जगन्वितपाणिं मंगलं मंगलानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विभो भक्तीने मोक्षही तुच्छ केला. गुणा गावया वेद तोही भुकेला. धरी पाऊले स्वर्णदी चंद्रभागा. नमस्कार माझा तुला पांडुरंगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ती मोरया. माझ्या नारदीय कीर्तनामध्ये कीर्तनाचे 2 अंग असतात बरं का. पूर्व रंगामध्ये आपण एखादा विषय घेतो आणि त्याचं निरूपण करतो आणि उत्तर रंगामध्ये आपण त्याला अनुरूप अशा कथा घेतो. सादर करते पूर्व रंग. या पूर्व रंगामध्ये मी आज जो विषय घेतलाय
तो आहे ब्रह्म कर्म समाधीना. भगवद्गीतेमधील हा एक प्रसिद्ध श्लोक मी निरूपणासाठी घेतलेला आहे. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 24. ब्रह्मार्पणं ब्रह्मविः ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. भगवान या श्लोकामधून आपल्याला काय सांगतायत? तर भगवान असं म्हणतायत की ज्या साधकाची आता ब्रह्मदृष्टी झालेली आहे, म्हणजे काय, तो सगळ्या जगतामध्ये त्याला भेद दिसतात, वेगवेगळेपण दिसत असून सुद्धा सर्व जग आता हे ज्याच्यासाठी ईश्वरमय झालेलं आहे, अशा साधकाने तो जेव्हा व्यवहारामध्ये त्याची कर्म करतो तेव्हा काय घडतं? तर तेव्हा ते कर्म करणारा, त्या कर्माचं फळ, कर्मातील वेगवेगळे घटक, हे सगळं त्याच्यासाठी ब्रह्मरूप म्हणजेच ईश्वर रूप होऊन जातात. आणि त्यासाठी भगवंत इथे यज्ञ कर्माचं उदाहरण आपल्याला देत आहेत. म्हणजे बघा ना, यज्ञ कर्मामध्ये ब्रह्मार्पण म्हणजे अर्पण करण्याचं कर्म. हवी म्हणजे काय, तर यज्ञामध्ये जे द्रव्य अर्पण करतो ते हवी. ब्रह्माग्नी म्हणजे काय, यज्ञ प्रज्वलित करण्यासाठी केलेला अग्नी. यज्ञ करता इतकंच काय, त्या कर्माचं पुढे मिळणारं फळ हे सगळंच्या सगळं ब्रह्मस्वरूप होऊन जातं. म्हणजे यज्ञ कर्म असेल तर त्याला हा सिद्धांत लागू पडतो का? नाही, तसं नाही. यज्ञाचा ना खूप व्यापक असा अर्थ आहे. संकुचित अर्थानं आपण असं समजतो की होमाग्नीमध्ये तीळ तांदूळ अर्पण केले किंवा कोणती तुमची जी गोष्ट आहे ती अर्पण केली की तो होतो यज्ञ. पण हा एवढाच अर्थ मर्यादित नसून ते अर्पण करताना आपण जे इदम न मम असं म्हणतो त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे. म्हणजे काय, इदम न मम म्हणजे मी जे देतोय, त्याग करतोय, आता ते माझं नाही, या निर्मम वृत्तीनं आपण तो यज्ञ करतो. म्हणजेच सामाजिक बांधिलकीचं सूत्र यज्ञामध्ये सांगितलेलं आहे. काय अर्थ घ्यायचा याचा, तर आपल्याला जे वैभव मिळतं, जी संपत्ती मिळते, त्यातला थोडासा भाग आपण लोकांच्या कल्याणासाठी, देशासाठी अर्पण करणं म्हणजे यज्ञ कर्म करणं. हो, पण आम्ही आता काही यज्ञ याग वगैरे काही करत नाही, मग कसं जमायचं? यज्ञाचा अजून एक अर्थ असा आहे की ज्याचं त्याचं रोजचं कर्म, नित्य व्यवहार, नोकरी, धंदा, व्यवसाय, जे जे काही आपण करत असू ते सगळं यज्ञ ह्या संकल्पनेमध्ये सामावलेलं आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की हा श्लोक आजच्या घडीला सुद्धा कालबाह्य ठरत नाही. आणि हा श्लोक कशाला,
भगवद्गीता अख्खीच्या अख्खी कधीच कालबाह्य ठरत नाही. ती कालातीत आहे. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण तरी सुद्धा गीतेमधील सिद्धांत हे सगळ्यांना मार्गदर्शक ठरतात. आता भगवान इथे एक विशिष्ट शब्द वापरतात. कोणता शब्द? ब्रह्म कर्म समाधीना. समाधी म्हटलं की साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर काय रूढ कल्पना येते? तर बाबा साधक ध्यानावस्थेतून हळूहळू मनाच्या आणि बुद्धीच्या अत्यंत शांत अवस्थेमध्ये जाऊन पोचतो आणि त्या अवस्थेमध्ये त्याला ईश्वराचा साक्षात्कार होतो. बरोबर? पण या रूढ अर्थाला छेद देऊन एक वेगळ्या प्रकारच्या समाधीचं वर्णन भगवान इथे करत आहेत. ब्रह्म कर्म समाधी. जेव्हा साधकासाठी सगळं जगत ईश्वरमय होतं, तेव्हा त्याची त्याची रोजची कर्म करत असताना ती कर्म त्याच्या दृष्टीने साक्षात ईश्वर बनली जातात. साधं सुध कर्म असं ते राहत नाही. ते काय होतं? तर ते साक्षात ब्रह्मस्वरूप होतं. आणि कर्माच्या माध्यमातून नीट लक्षात घ्या, ध्यानचित्त शांतचित्त न बसता इथे भगवान असं सांगतायत की तुमच्या रोजच्या कर्माच्या माध्यमातूनच तुम्ही ती समाधी प्राप्त करू शकता. पण हे कधी शक्य होईल? तर ती कर्म अत्यंत उत्कृष्टपणे आपण जेव्हा करायला लागू, आसक्ती विरहित आणि अहंकार विरहित जेव्हा मी कर्म करायला लागेन तेव्हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं अवघं आयुष्य हेच मुळी जर मला प्रसाद म्हणून भगवंतांनी दिलेलं आहे, तर माझं प्रत्येक कर्म मी त्यांना अर्पण करून मगच मी ते कर्म करेन. अर्पण करणं याचा काय अर्थ होतो? तर याचा अर्थ असा होतो की समर्पित भावनेनं, अत्यंत श्रद्धेनं, योग्य सुनीतिमान पुण्यदय अशी कर्म माझ्या हातून घडली गेली पाहिजेत. कारण तशीच कर्म मी भगवंतांना अर्पण करू शकते. या श्रद्धेनं आसक्ती विरहित कर्म जेव्हा मी करायला सुरुवात करते, तेव्हा ती कर्मच, नीट लक्षात घ्या, आपली कर्मच ही साक्षात ब्रह्मस्वरूप होऊन जातात. हे शक्य आहे पण नाही, पहिल्यांदा असं जमणं कठीण वाटू शकतं. पण भगवद्गीतेची अशी अपूर्व जादू आहे की त्याचा आपल्या मनावर पगडा बसायला लागतो. त्यासाठी हवा आपला निश्चय आणि संकल्प. आपल्याला मनातून असं वाटायला पाहिजे की हो, मला हे दुर्मिळ मनुष्य जीवन जे भगवंतांनी दिलेलं आहे ते मी आता सार्थकी लावणार आहे. ते कसं लावीन सार्थकी? माझ्या कर्मांच्या माध्यमातून. आणि अशा कौशल्यानं आपण जर ती कर्म करायला लागलो तर आपलं अवघं आयुष्यच एक ब्रह्मकर्म रूप समाधी होऊन जाईल, नाही का? आता बघूया उत्तर रंगातील काही कथा. अगं ए अव्वू, त्या
मातेनं आपल्या 15-16 वर्षाच्या मुलीला हाका मारायला सुरुवात केली आणि ती मुलगी धावतच आली. मातेनं तिला आपल्या जवळ बसवलं आणि प्रेमानं ती म्हणाली, बाळा, मला तुझ्याशी जरा गंभीरपणे बोलायचंय, ऐक नीट. गेली 2-3 वर्ष आम्ही तुझ्यासाठी लग्नाचे प्रस्ताव घेऊन येतोय, बरोबर? पण काही ना काही कारण देऊन ते लग्न तू नाकारतेस. तुला लग्नच करायचं नाही असा तुझा हट्ट चालू आहे. पण बाळा, असं कसं चालेल? हा, आम्ही तुझ्या प्रेमाखातर इतके दिवस ऐकत गेलो, तुझी समजूत काढली. आता माझं जरा ऐक. उद्या जे स्थळ सांगून येणारे त्याच्यामध्ये काहीही कमी नाही. तर तू त्या लग्नाला होकार दे आणि आम्हाला तुझं लग्न पार पाडून आमच्या जबाबदारीतून आम्हाला तू मुक्त कर. मातेचं ते आर्जवी बोलणं ऐकून ती मुलगी अतिशय सैरभैर झाली, अस्वस्थ झाली आणि आपली अस्वस्थता लपवत ती आईला फक्त एवढंच म्हणाली, मी जरा देवळात जाऊन येऊ का? हो, ये ना, आई म्हणाली. ती तडक शिव मंदिरामध्ये गेली आणि मनातल्या मनात ती आक्रंदन करू लागली. देवा, तुला तर सगळंच माहिती आहे ना रे. मी अगदी लहानपणापासून ठरवलंय की मला लग्न करायचं नाही. मला माझं हे सगळं आयुष्य लोककल्याणासाठी समाजाच्या सेवेकरता व्यतीत करायचंय आणि जर मी लग्न केलं तर माझं ध्येय साध्य होणार नाही. तू काहीतरी कर, पण माझ्यावरचं हे संकट तू दूर कर. ती मनातल्या मनात प्रार्थना करत होती. तेवढ्यात तिच्या बाजूला एक स्त्री आली आणि तिच्याकडे बघून ती आश्चर्यानं एकदम स्तिमित होऊन म्हणाली, बाई बाई, अगं केवढी सुंदर आहेस तू दिसायला. अगदी स्वर्गातनं अप्सराच उतरली जणू. हा, अगं पण अशी दुःखी का मग? हा, जा जा घरी जा बरं. असं म्हणून ती स्त्री बाहेर पडली आणि हिला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हा, माझं हे सौंदर्य माझ्या ध्येयाआड येत आहे. परमेश्वरा, तू काय जादू कर, काही कर, पण मला आत्ताच्या आत्ता वृद्धेचं रूप दे. मला एकदा वृद्धेचं रूप मिळालं की माझ्याकडे बघून कुणालाच लग्न करावंसं नाही वाटणार. आणि मग काही क्षणामध्ये तिचं वृद्धेच्या रूपामध्ये रूपांतर झालं आणि ती अतिशय प्रसन्न झाली. बघा, 15-16 वर्षाची मुलगी, तिनं स्वतःहून वृद्धत्व मागितलेलं होतं. आणि मग आता घरी जायचा प्रश्न नव्हताच. ती तडक बाहेर पडली तिच्या ध्येयाची वाटचाल करण्याकरता. कोण होती ती? तामिळनाडूमधील पहिल्या शतकामध्ये संगम काळामध्ये गोदावरी नदीच्या जवळ थडागोर या गावी प्रसिद्ध संत कवयित्री अव्वेयार असं तिचं नाव. अव्वेयारचा अर्थ होतो आदरणीय स्त्री. तिचा जन्म झाला आणि काही दिवसातच तिच्या आई वडिलांचं निधन झालं आणि या पोरक्या मुलीचा सांभाळ एका श्रीमंत जोडप्याने केला. अतिशय प्रेमानं तिला शिक्षण दिलं, वाढवलं, गायनाचं शिक्षण दिलं आणि लावण्यवती तर ती होतीच.
आणि आज ती आपल्या ध्येयासाठी बाहेर पडली. आश्चर्य वाटतं नाही? पहिल्या शतकामधली स्त्रीनं आपला अंतर्मनातील आवाज ओळखून आपल्या आयुष्याचं ध्येय काय हे जाणून त्याप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे मार्गक्रमणा तिनं केलेली होती. मग आता वेआर बाईंनी काय करावं? ती गावोगावी जायची. गावातल्या एका देवळामध्ये ती उतरायची, तिथे झाडलोट करायची. संध्याकाळी लोक जमत तेव्हा कीर्तन प्रबोधन असं ती करायची. बाया बापड्यांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगायची आणि म्हणायची जरा व्यवहारामध्ये सुद्धा दक्ष राहत जा. सगळं आयुष्य त्या स्वयंपाकघरामध्ये व्यतीत करू नका. थोडंसं शिका, बाहेर पडा, वावरा. आणि हो, ईश्वराला विसरू नका. तिच्या या अत्यंत साध्या सरळ कौटुंबिक सल्ल्यांची गरज प्रत्येकाला भासू लागली आणि बघता बघता तिची कीर्ती सगळीकडे पसरली. आणि केवळ कौटुंबिक नाही बरं का, ती इतकी प्रखर बुद्धिमत्तेची होती की राजे लोकांना जेव्हा त्यांच्या राज्यकारभारामध्ये काही अडचणी येत तेव्हा सुद्धा ती त्याच्यावर मार्गदर्शन करत असे. तिचा एक नियम ठरलेला होता, ती कुणाच्याही घरी म्हणून राहायची नाही आणि राजवाड्यांमध्ये ती मुक्काम करायची नाही. नाही म्हणाला शेवटच्या तिच्या काळामध्ये अंजी राजाच्या दरबारी ती काही काळ राहिली आणि मग तिनं काही ग्रंथ आणि काव्यरचना केली. आतिचुडी, नानावली असे तिचे ग्रंथ आहेत आणि पुरुनानरू हा तिचा काव्य संग्रह आहे. आता काव्य म्हटलं की आपल्याला काय वाटतं की एखादा तरल विषयावर काहीतरी लिहिलं असेल. नाही, पुरुनानरू म्हणजे राज्यकारभार कसा करावा, समाज व्यवस्था कशी असावी यावर केलेलं भाष्य म्हणजे पुरुनानरू. त्या तिने काव्यरचना निर्मिल्या. आणि मग जेव्हा ती खरोखरीची वृद्ध झाली, खरोखरीची जेव्हा ती वृद्ध झाली तेव्हा अत्यंत समाधानाने आपलं सगळं आयुष्य सार्थकी लागलं या भावनेनं ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करत तिनं देहत्याग केला. आता कीर्तन म्हटलं की एखादी भक्ती रसमय अशी निर्मळ कथा तर व्हायलाच हवी, नाही का? तीच एक भक्ती रसमय अशी कथा सादर करते. ही कथा मी कीर्तन शिकत असताना आमच्या गुरुजींनी महाजन सरांनी आम्हाला ही कथा शिकवलेली होती. एरवी माझ्या कार्यक्रमांमध्ये मी भारतातील वेगवेगळ्या संतांवर स्वतः कथा रचते आणि त्या सादर करते. पण ही कथा मात्र महाजन गुरुजींनी आम्हाला शिकवलेली आहे. मंगळवेढा या गावी विष्णुदास पंत नावाचे एक सद्गृहस्थ राहत असत. त्यांना पांडुरंगाचं इतकं काही वेड होतं ना, ते त्याचे परम भक्त होते. आपली रोजची कर्म कर्तव्य करत असताना सुद्धा येता जाता विठ्ठलाचं नाम त्यांच्या मनामध्ये असे. मंगळवेढ्या माझे मंगळवेढ्या
माझी झाला सद्भक्त विप्रदेवाचा विष्णुदास से नाम जया विष्णुदास से नाम जया विठ्ठल विठ्ठल सदा वदे वाचा रामा 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 हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुत्तमा रामा रामा. त्यांच्या वाणीला सदैव विठ्ठल नामाची सवय लागलेली होती. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता मदनी मदता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी सुख दुःखांचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवद चिंतन करी. असे होते विष्णुदास पंत. त्यांना जेव्हा कधी पांडुरंगाचं डोळे भरून दर्शन घ्यायची इच्छा होई तेव्हा ते लगेच दुसऱ्या दिवशी तडक पंढरपूरला जात, देवांचं मन भरून दर्शन घेत आणि मग दुसऱ्या दिवशी ते परत येत. तर असेच ते एके दिवशी आपल्या पत्नीला म्हणाले, बरं का ग, उद्या मी पंढरपूरला जातोय. तिला काही नवीन नव्हतं, पण तिनं अचानकपणे अगदी भाबड्या मनानं त्यांना प्रश्न केला, काय हो, तुम्ही इतक्या वेळा पंढरपूरला जाता बरोबर, इतक्या वेळा तुम्ही त्याचं दर्शन घ्यायला जाता, पण देव मात्र आपल्याकडे कधीच आले नाहीयेत. विष्णुदास पंत तो प्रश्न मनामध्ये घोळवतच पंढरपूरला जायला निघाले. खरे आपण इतक्या वेळा गेलो पण देव मात्र आपल्याकडे कधीच नाही आले. नंतर मात्र त्यांची चूक लक्षात आली. देवा देवा, मी देवाबद्दल काय हा विचार करतोय. मी इतक्या वेळा गेलो पण मी एकदा तरी साधं रितसर निमंत्रण देवानं दिलं का, की तुम्ही आमच्याकडे या म्हणून? नाही ना दिलं. मग ते तरी माझ्या निमंत्रणाशिवाय कसे येतील? चूक माझी आहे, त्यांची नाहीये. पण ठीक आहे, लक्षात तर आली चूक. आता मी चाललोच आहे. मी त्यांना व्यवस्थित निमंत्रण देतो. हो, आणि दिवाळी जवळ आलेलीच आहे. त्यांना मी म्हणेन की नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नानासाठी आणि फराळासाठी तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही आणि रुक्मिणी माता दोघ जण आमच्याकडे या, अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. नाही, पण पहाटे एवढं त्यांना येणं म्हणजे जरा कष्टदायक होईल नाही का. त्यापेक्षा आदल्या रात्री धनत्रयोदशीच्या संध्याकाळी पासन जर ते आले तर त्यांना बरं पडेल. आणि मग एकच दिवस कशाला. दिवाळीचे सगळे 4ही दिवस आमच्याकडे राहा, आदरातिथ्य घ्या, असं मी त्यांना सांगेन.
आज जाऊनी बोलावितो मी देवा, तयावदितो करी दया वासुदेवा. 6 कोसावरी, लांब नाहीये बर का, 6 कोसावरी गावसे सान, तिथे यावे मम गृही करा स्नान, तिथे यावे मम गृही करा स्नान. आहा, विष्णुदास पंत आपल्या कल्पनेवर अतिशय प्रसन्न झाले. चला आत्ताच्या आत्ता विठोबांना निमंत्रण करतो. देवळामध्ये गेले बघता बघता, पण आज कसं होतं, एरवी ते सगळ्या लोकांशी बोलायचे, हसायचे, चौकशी करायचे, पण आज एक वेगळंच काम त्यांच्या मनावर दडपणासारखं होतं. देवांना आमंत्रण द्यायचंय, देवांना आमंत्रण द्यायचंय. त्यामुळे त्यांचं कुणाशी बोलण्यात काही लक्ष नव्हतं. हळूहळू गर्दी सगळी कमी व्हायला लागली. मग ते एकटेच गाभाऱ्यामध्ये गेले आणि देवाला मनापासून कळवळून विनंती केली. सगळं हेच ते मनातलं सगळं सांगितलं, निमंत्रण दिलं, कौल लावला आणि जणू काही त्यांचा कौल स्वीकारला असं त्यांना परमेश्वराकडून कळलं. त्यांना आपला कौल स्वीकारलाय हे त्यांच्या लक्षात आलं आणि अगदी आनंद झाला त्यांना. त्या आनंदाच्या उत्साहाच्या भरात ते घरी पोचले आणि पत्नीला म्हणाले, चला चला चला, तयारीला लागा, थोड्याच दिवसात दिवाळी येते आणि कोण येणार आहे, प्रत्यक्ष पांडुरंग रखुमाई आपल्या घरी येत आहेत म्हटलं. फराळाची सज्जता हवी, घर स्वच्छ करायला हवं, रांगोळ्या घालायला हव्यात. बघता बघता सगळी तयारी झाली. धनत्रयोदशीची संध्याकाळ आली. अस्वस्थ मनानं विष्णुदास पंत येरझारा घालत भगवंतांची वाट बघू लागले. पण 6 वाजून गेले, 7 वाजले, अंधार पडला, तरी काही भगवंत येईना. अतिशय वैषम्य वाटलं त्यांना. का बरं आले नाहीत? आपलं निमंत्रण ते विसरून गेले की काय? काय झालं? एवढ्यात दारावर थाप पडली. आले आले आले, भगवान माझे आले, पांडुरंग राया आला. विष्णुदास पंत अधीर मनानं गेले. त्यांनी दार उघडलं, पण बघतो तर काय, पांडुरंग रखुमाई नव्हते आलेले. कोण होतं? एक वृद्ध गृहस्थ आणि त्याची पत्नी तिथे उभी होती. अतिशय दमलेले वाटत होते. त्या वृद्ध गृहस्थांना हात जोडून यांना म्हटलं, आम्ही पंढरपूरच्या वाटेवर आहोत, चालतोय, पण आम्हाला अतिशय क्षीण आलाय. आजच्या रात्रीपुरतं जर तुम्ही आम्हाला आश्रय दिलात तर कृपा होईल. आता खरं सांगायचं तर विष्णुदास पंतांना कोण अपेक्षित होतं? भगवान ना. आणि आलं कोण? कोणते वेगळेच वृद्ध गृहस्थ. नाही म्हटलं तरी थोडं निराश व्हायला झालंच. पण 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 विष्णुदास पंतांची भक्ती ही वरवरची नव्हती हो, दिखाव्याची. ते परमेश्वराचे खऱ्या अर्थानं परमभक्त होते.
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे खरा भक्तियोग त्यांना पूर्णपणे माहीत होता. नाही ठीक आहे, भगवान नाही आले, पण आज आता आपल्या समोर जे अतिथी रूपात आलेले आहेत ते तरी वेगळे कोण आहेत? त्यांच्यामध्ये पण ईश्वरच वसलेला आहे की. सगळी निराशा झटकून त्यांनी त्यांचं अतिशय प्रेमानं स्वागत केलं, जेवू खाऊ घातलं, त्यांना राहायला त्यांची उत्तम व्यवस्था करून दिली आणि मग पहाटे स्वतः ते त्या वृद्ध गृहस्थाला अभ्यंग स्नान घालण्याची तयारी करू लागले. आता मात्र गडबड झाली. ते जेव्हा अभ्यंग स्नान त्यांना घालू लागले तेव्हा काय झालं? गडबड घोटाळा झाला. त्या वृद्ध गृहस्थाच्या उघड्या छातीवर त्यांना भृगु चिन्ह दिसलं. आणि त्यांची खात्री पटली की वृद्ध गृहस्थाच्या रूपामध्ये साक्षात पांडुरंग रखुमाई आपल्याकडे आलेले आहेत. माझी परीक्षा बघतायत बहुतेक. मग त्यांना फराळाचं वगैरे दिल्यानंतर त्यांना राहवलं नाही आणि ते म्हणाले, देवा मला फसवून कुठे जाल तुम्ही? मी ओळखलाय. हो, तुमचं खरं रूप मी ओळखलाय. तेव्हा आता तुम्ही मला तुमचं जे तेजस्वी दैवी रूप आहे त्यामध्ये मला तुम्ही दर्शन घडवावं अशी मी प्रार्थना करतो. भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याच्या भोळ्या भाबड्या भक्तिभावावर त्यानं जे आदरातिथ्य केलं त्याच्यावर ते अतिशय प्रसन्न झाले होते. त्यांनी स्वतःचं दैवी तेजस्वी रूप या दोघांना दाखवलं आणि मग दोघांना आशीर्वाद देऊन ते निघून गेले. अशी ही भक्ती रसमय अशी कीर्तन कथा. पण आता मला अशी एक व्यक्ती आठवतेय, अशी एक व्यक्ती आठवते की जिनं कधीही ईश्वराचं स्मरण केलं नाही, पण तरीही तो असामान्य हिरा होता. हिरा आपल्या भारत मातेचा सुपुत्र होता तो. भले त्याच्या ओठांवर कधी ईश्वराचं नामस्मरण आलं नसेल, पण तरीही तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा सुपुत्र होता. ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहों पे जा तक बिछा जाएंगे, फूल क्या चीज है तेरी कदमों पे हम भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे. ए वतन. हो, प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग यांच्याबद्दल बोलते मी. भगत घरामध्ये सगळ्यांचा खूप लाडका बरं का. त्याची दादी त्याला नेहमी जवळ घेऊन बसवायची आणि म्हणायची, बाबा रे, आपलं संधू घराणं ना देशप्रेमानं भारलेलं. या कोणी पुरुषानं धड नीट संसार केला असेल तर शपथ. हा, पण तुझ्या बाबतीत मात्र मी बघणार आहे. हो, ठरलंच आहे मुळी. तू कसा संसार नीट करत नाहीस हे मी बघतेच. दादीनं निश्चय केला
आणि भगतसिंगांच्या विरोधाला न जुमानता मुलगी ठरवण्यात आली, सगाईची तारीख पक्की करण्यात आली. बघता बघता सगाईचा दिवस उजाडला. सगळं घर आनंदानं नाचत होतं. पण विद्यावती देवी भगतच्या आई त्यांना मात्र अस्वस्थपणा आलेला होता. त्यातून सकाळचे 8-8:30 झाले तरी भगतसिंग अजून त्याच्या खोलीतून बाहेर कसा आला नाही, या चिंतेनं त्यांचं मन व्याकुळ झालं. नाही नाही त्या शंका त्यांच्या मनामध्ये येऊ लागल्या. माता होती ती त्याची, आपल्या मुलाला ती पूर्णपणे ओळखून होती. त्यांनी स्वतः भगतसिंगच्या खोलीचा दरवाजा उघडला. आतमध्ये भगत नव्हता. मिळाली ती फक्त त्याची चिठ्ठी मिळाली. मेरे आदरणीय पिताजी, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मनाच्या विरुद्ध जाऊन माझं लग्न ठरवलं, पण माझं ध्येय कधीच ठरलेलं आहे. माझं सगळं आयुष्य मी आपल्या देशासाठी अर्पण करणार आहे. आणि असं असताना लग्नाच्या बेडीमध्ये अडकून एका स्त्रीचा संसार मी कसं काय उद्ध्वस्त करू शकेन? त्यामुळे मी घरातून बाहेर पडतोय. तुम्ही सगळ्यांनी मला क्षमा करावी अशी मी कळवळून प्रार्थना करतोय. पक्षी पिंजऱ्यातून उडून गेला. पण कोणत्याही अयोग्य चुकीच्या कारणासाठी तो नाही गेला. आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यानं आपल्या वैयक्तिक सुखांची तिलांजली दिली आणि जो देशासाठी वणावणा हिंडत राहिला, त्यासाठी त्यानं घर सोडलं. पुढे मग आपले वयोवृद्ध नेते लाला लजपतराय यांचं परकीयांच्या लाठी हल्ल्यामध्ये निधन झालं आणि सगळा देश संतापानं पेटून उठला. भगतसिंगांना असं वाटलं की आपल्याच देशामध्ये परकीय येऊन आपल्यालाच मारहाण करतात आणि आपण मान खाली घालून निमूटपणानं हे अन्याय सहन करायचे का? नाही नाही. देशाच्या आत्मसन्मानासाठी, लोकांच्या सन्मानासाठी हा क्रांतिकारक पेटून उठला आणि सँडर्स या अधिकाऱ्याचा भर दिवसा गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आलं. पुढे खटला चालू झाला. निकाल ठरलेलाच होता, फाशी फाशी फाशी. आणि अवघ्या 23व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तरुण, ज्यांनी अजून आयुष्याला खऱ्या अर्थानं सुरुवातही केली नव्हती, हे युवक आपल्या देशाकरता त्यांनी प्राणांची आहुती दिली. मग मला सांगा तुम्ही की ईश्वर ईश्वर म्हणजे काय? काय शेवटी? तर ईश्वर हे एक तत्व आहे. मांगल्याचं, पावित्र्याचं, योग्य नीतिमत्तेचं ते तत्व आहे. मग कोणी ते समाजामध्ये तो ईश्वर बघेल, तर कोणी आपल्या देशामध्ये तो ईश्वर बघेल. रूढ अर्थानं जरी ईश्वर म्हणजे देवळामध्ये स्थापन केलेला सगुण साकार मूर्ती जरी असली, तरी प्रत्येक जण वेगवेगळ्या मांगल्यामध्ये तो ईश्वर बघू शकतो. आपण पूर्वरंगामध्ये ब्रह्म कर्म समाधी हा विषय निरूपणासाठी घेतलेला. जर या 3 कथा आपण जर ताडून बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की अव्ययानं सगळ्या आयुष्याचा यज्ञ केला. तो कोणासाठी? लोककल्याणासाठी त्यांनी आयुष्याचा यज्ञ केला आणि स्वतःची वैयक्तिक सुख त्यामध्ये अर्पण केली. भगतसिंगांचं बलिदान बघितलं तर लक्षात येतं की त्यांनी देशसेवेच्या यज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली.
आणि विष्णुदास पंतांनी खरी परमभक्ती काय असते ते त्यांच्या वर्तणुकीवरून दाखवून दिलं. प्रत्येकामध्ये ईश्वर ठसलेला आहे, भरलेला आहे, हे नुसतं त्यांनी जाणलं नव्हतं, तर ते त्यांच्या वर्तणुकीतून त्यांनी ते सिद्ध केलं. दाराशी आलेल्या अतिथीचा योग्य मान सन्मान करून त्यांनी ईश्वराचे आपण खऱ्या अर्थाने भक्त आहोत हे त्यांनी सिद्ध करून दिलं. म्हणजे अवघ्या आयुष्याचा भक्ती योग यज्ञ निर्माण करून त्यामध्ये त्यांच्या निर्मळपणाची त्यांनी साक्ष दिली. तर अशी ही ब्रह्मकर्म समाधी प्रत्येकानं त्याच्या आहे असलेल्या आयुष्याच्या ढाच्यामध्येच व्यवहार सोडायला नकोयत, कर्म सोडायला नकोयत, कर्तव्य सोडायला नकोयत. फक्त त्यामागच्या प्रेरणा बदलायला हव्यात. त्यामागची आपली वृत्ती जर ईश्वरार्पण केली तर आपलं सगळ्यांचंच आयुष्य हे ब्रह्मकर्म समाधी रूप होऊन जाईल, नाही का? माझं हे कीर्तन मी इथे संपवते, पण अर्थातच अजून अनेक एपिसोड घेऊन मी येत आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हा सगळ्यांना माझे नमस्कार.